सोलापूर शहरातील कलाप्रेमींसाठी आता एक पर्वणीच मिळालेली आहे. आपण सध्या आहोत चित्रस्पर्श कला दालनाच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. मी तुम्हाला खरं या ठिकाणी घेऊन जातोय. अगदी एन्शियंट टाइम्समध्ये आपण आलोय की काय अशा पद्धतीचा आपल्याला भास काही काळासाठी होईल. मात्र हे तसं काही नसून हा जगविख्यात चित्रकार सचिन खरात यांचा स्टुडिओ आहे. खरं तर त्यांची सर्व मेहनत आत्तापर्यंतची त्यांनी ही पणाला लावलेली आहे. आणि हा स्टुडिओ पाहण्यासाठी आपण बघू शकतोय की सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा मोठ्या प्रमाणात दररोज लोक जे आहेत ती या ठिकाणी गर्दी करतात. खरं तर आज आपल्या या स्टुडिओला भेट देण्यासाठी काही विद्यार्थिनी आलेल्या आहेत. आपण त्यांच्याकडनं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर या ठिकाणी विद्यार्थिनी आलेल्या आहेत. एक वेगळा अनुभव यांच्यासाठी हा असणार आहे. तैडी काय सांगशील? खरं तर आपल्याला कला हा विषय असतो शैक्षणिक वर्षामध्ये शिकत असताना, आणि आज तुम्ही कलेचं एकदम माहेरघरच आपण म्हणायला पाहिजे अशा ठिकाणी आलेला आहात. काय अनुभव आहे? अशा पद्धतीचा स्टुडिओ तुम्ही या अगोदर पाहिला होता का? मी असा कधी स्टुडिओ पाहिला नव्हता, आजच बघते. सरांचे एवढे सगळे अवॉर्ड बघून मला हे वाटतंय, मला पण असं पाहिजे अवॉर्डचं. काय नवीन नाविन्य काय दिसलं तुला या ठिकाणी आल्यानंतर? काय खूप साऱ्या वेगळ्या गोष्टी आहेत, कसा अनुभव होता? मला सरांचं एवढंच आवडलं की सरांचं स्टुडिओ असून सरांचं एकही चित्र नाही आहे किंवा त्यांनी काढलेलं चित्र नाही आहे. आज तुम्ही स्वतः इंटरॅक्ट त्यांच्यासोबत केलात. काय अनुभव मिळाला? काय शिकायला काय मिळालं त्यांच्याकडनं? खूप छान चित्र होती, मला सगळी खूप आवडली. त्यांच्या स्टुडिओमध्ये त्यांचं स्वतःचं एकही चित्र नाही, हे खूप छान वाटलं. आणि त्यांनी स्टुडिओ हे इंडियन इतिहासावर केले, हे खूप छान वाटलं. त्यांचा इंडियन इतिहास आहे ना, तो खूप छान वाटला. बाकीचे सगळे अमेरिकन, जॅपनीज वगैरे ते करतात, पण ह्या सरांनी इंडियन केले, ह्यामुळे खूप छान वाटलं. म्हणजे इथलं जे फर्निचर आहे, पेंटिंग्स आहेत, सगळं खूप छान वाटलं. सरांचे एवढे सगळे ट्रॉफीज बघून, सर्टिफिकेट्स बघून खूप सारे इन्स्पिरेशन मिळाले की आपण पण ह्या क्षेत्रात पुढे जाऊन काम करू शकतो. सरांनी जसं सांगितलं तसं ते इंडियन आर्टमध्ये काम करतात. इथले सगळेच आर्ट्स, ड्रॉइंग्स, छोटे छोटे जे शिल्प आहेत किंवा फर्निचर, प्रत्येक गोष्टीवरचं एकदम बारीक बारीक काम आहे. ते खूप सुंदर आहे. प्रत्येक गोष्ट त्याच्या जागेवर एकदम मस्त सूट झाली आहे. मग ते सोफा असू दे, खुर्च्या असू दे, टेबल असू दे, मागचा झोका असू दे, सगळं एकदम त्याच्या जागेवर एकदम मस्त आहे. आणि असं थोडं जुन्या काळातलं घर बघून पण खूप छान वाटलं. नक्कीच जुन्या काळात गेल्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. आणि ह्या सर्व स्टुडिओचे कर्ता करविता निर्माते जे आहेत, ज्यांनी सोलापूरचं नाव जागतिक पातळीवरती घेऊन गेलेलं आहे, ते सचिन खरात आपल्यासोबत आहेत. खरं तर सुरुवातीला अभिनंदन. सोलापूरकरांना तुम्ही एक खूप मोठं गिफ्ट दिलेलं आहे या कारणानं. काय सांगाल, कसा होता हा प्रवास? हा स्टुडिओ बघताना प्रत्येक लहान लहान गोष्टीवरती वेगळ्या पद्धतीनं काम केल्याचं आम्हाला या ठिकाणी दिसून येतं आहे. हे साकारण्यासाठीची मेहनत कशी होती आणि हे जे साकारलेलं आहे त्याचा प्रवास नेमका कसा होता? धन्यवाद. एका छोट्या कलाकाराच्या स्टुडिओला आल्याबद्दल मी आधी तुमचा आभार मानतो. खरं तर हा स्टुडिओ माझं म्हणजे स्वप्नच होतं. म्हणतात ना, लाईफमध्ये काहीतरी एक वेगळं करण्याची एक माझी इच्छा होती. स्टुडिओ म्हणून 15 वर्ष माझं जे तपस्या होती ती मी पूर्ण केली. 15 वर्ष झालं मी जे हे साठा जो होता तो मी जमवून ठेवला होता. हा प्रवास जवळपास 4,500-5,000 हजार किलोमीटर प्रवास करून मी ह्या सगळ्या वस्तू मिळवल्या. आणि बाहेर राज्यामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, इतर सगळीकडे म्हणजे बाहेरच्या देशातून असेल, सगळीकडून एक 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 वस्तू मी 15 वर्ष झालं मिळवली. जवळपास 7 ते 8 वर्ष एका गोडाऊनमध्ये ती भाड्याने ठेवली होती. आणि वेळ आली की बाबा आता की ह्या वर्षी आपल्याला स्टुडिओ करायचा आहे, तर जवळपास 2 वर्ष झाली की हे आपण स्टुडिओ लावण्याचा प्रयत्न करतो आहे, इन्स्टॉलेशन करण्याचा प्रयत्न करतो आहे. मला असं वाटलं की जुनं जे आहे तेच आपलं खरं सोनं आहे. आणि खाली जमिनीवर एक स्टुडिओ बांधणं आणि जमिनीवर अशा गोष्टी करणं सोपं होतं, पण मला असं एक मोठं आव्हान पाहिजे होतं की काहीतरी बाबा वेगळं करायचं होतं. म्हणून 5व्या मजल्यावर आपण जर का एक गावातलं किंवा एका राजवाड्याचं एक दृश्य आपण दाखवू शकतो का, किंवा एक असं एक लोकेशन करू शकतो का की बाबा आपलं एक लँडमार्क असेल सोलापूरचं. म्हणून मी अशा मौल्यवान वस्तू, जुन्या वस्तू इथं मांडण्याचा प्रयत्न केला. ह्या वस्तू इतक्या जुन्या आहेत आणि आपल्या सोलापूरकरांमध्ये एक संग्रहालय नव्हतं आपल्या सोलापूरमध्ये, जेणेकरून विद्यार्थ्यांना कलाकाराचं दालन कसं असतं, स्टुडिओ कसा असतो, कलाकार कसा काम करतो, कलाकार म्हणजे काय, चित्रकार चित्र विकतात कसं, किंवा चित्रांची विक्री कशी होते, ते पेंटिंग कसं करतात, त्यांची जागा कशी असते, हे कुणालाच माहीत नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये
मला असं सांगायचं आहे की चित्रकाराची जी जागा असते ती खूप सुंदर आहे, ती खूप सुंदर असते. प्रत्येक चित्रकार हा त्याच्या पद्धतीने स्टुडिओ बनवत असतो आणि मला पण हे बनवायचं होतं. याची हाईट साधारण कशी असली पाहिजे, त्याचा लाईट कसा असला पाहिजे, तिथून त्याची एंट्री कशी असली पाहिजे. मला असं वाटतं की कलाकारकडे येताना म्हणजे खूप छान असं म्हणजे प्रशस्त आणि त्याचं मन स्वच्छ ठेवून आतमध्ये येण्यासाठी मी मंदिराचं कॉन्सेप्ट केलं आहे आणि खाली कासव मी लावलेला आहे आणि खाली वाकून यायचं आहे आणि घंटी वाजवून आपल्याकडे यायचं आहे. असं आतमध्ये आल्यानंतर ते मंदिरात आल्यासारखं असं माझं एक फील मला देण्याचा प्रयत्न करायचा होता. आणि आतमध्ये तुम्ही बघताय सगळ्या भिंती शेणाने सारवलेल्या आहेत. मी गिर गाईचं शेण आहे आणि राजस्थान करून शेण आणलं आणि राजस्थानची माणसं आली आणि बाबळीचा जो डिंक आहे त्या डिंकाच्या माध्यमातून ते घर अख्खं सारवलेलं आहे मी. आणि त्याचे सगळे फर्निचर असतील, त्याच्या सगळ्या गोष्टी असतील, त्या सगळ्या जुन्या आणि मौल्यवान आहेत. मला असं एक वेगळं सोलापूरकरांना द्यायचं होतं आणि एक आर्टिस्टचं घर आणि एक स्टुडिओ कसा असतो हे मला सांगायचं होतं सर. नक्कीच आर्टिस्टचं घर आपण बघितलं, कलेची किंमत आपण करू शकत नाहीये, मात्र तरीसुद्धा लहान लहान गोष्टीवरती वेगळ्या पद्धतीनं मेहनत घेतलेली दिसते. साधारण हे सगळं साकारण्यासाठी तुम्हाला किती खर्च आला? नेमका सर असा खर्च सांगू शकणार नाही, पण एक जवळपास ते 2 करोडपर्यंत तर मला खर्च आला. कारण याच्यातली सगळ्या गोष्टी ते खूप महाग आहेत. कारण काही गोष्टी इतक्या जुन्या आहेत की ते मीही सांगू शकत नाही, कारण त्याचा कालखंड कसा आहे, काय आहे हे मी सांगू शकत नाही. लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी खूप अशा वेगळ्या पद्धतीने अजून काही वस्तू येणार आहेत, लोकांपर्यंत मांडणार आहे. अजून 1-2 महिन्यामध्ये अजून काही चांगल्या वस्तू येतील स्टुडिओमध्ये. आणि काम करण्याचं ठिकाण पण प्रशस्त असल्यामुळं, हाईट जास्त असल्यामुळं मन प्रसन्न झालं पाहिजे आणि मन सगळ्यांचंही, आलेल्या लोकांचंही प्रसन्न व्हावं अशी अपेक्षा मी बाळगली होती आणि त्या अनुषंगानं हा स्टुडिओ उभारण्याचा मी प्रयत्न केला. या जागेसोबत तुमचं नातं खूप जुनं आहे. खरं तर खूप साऱ्या फेल्युअर्समधून इथंपर्यंत यायचा प्रवास हा काही तसा सोपा नसणार आहे. खूप सारे अपयश तुम्ही पाहिलेले असणार आहात. कसा होता तो प्रवास, कसा सांगा? खरं तर तो प्रवास थक्क करणारा आहे. म्हणजे काय, मला असं वाटतं की एखादा विद्यार्थी समजा 10वी फेल असेल किंवा 8वी फेल असेल किंवा 11वी फेल असेल, त्याला फार दुःख असतं. म्हणजे मनामध्ये काही गोष्टी असतात एकदम बाबा तो काय करू शकतो का, कारण त्याला असं कधी डावळलेलं असतं किंवा समाजामध्ये त्याचं स्थान कमी झालेलं असतं, घरामध्ये स्थान कमी झालेलं असतं आणि मित्रांमध्ये पण जरा थोडंसं वर खाली जो प्रवास असतो, म्हणजे त्याची जी कुवत असते ती वर खाली झालेली असते. मग थोडंसं म्हणजे एकमेकांबद्दलचा जो बोलण्याचा प्रकार थोडासा कमी झालेला असतो. सोसायटीमध्ये बोलण्याचं वातावरण वेगवेगळ्या पद्धतीने झालेलं असतं. त्यातून हे सगळं निर्माण करणं म्हणजे टफ होतं. म्हणजे वाटत नव्हतं की आपण ह्या सगळ्या गोष्टी करू. एका सोलापूरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी जिथं साई सुपर मार्केटमध्ये मी हेल्पर म्हणून काम केलो, त्याच्या बाजूलाच इथं स्टुडिओ घेणं म्हणजे सोपं नव्हतं. पण तो प्रवास पण खूप छान होता. मी त्या प्रवासाला खूप अभिमानाने बघतो आणि खूप छान वाटतंय. खरं तर या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत, सांगितलं पाहिजे, कारण कुठलाही व्यक्तीकडं आर्ट हे खूप वेगळ्या पद्धतीने असतं, पण ते बाहेर येत नाही. पण ते बाहेर काढण्याची गरज खरं तर शिक्षकाचं असतं आईवडिलांनंतर. मला असं वाटतं की शिक्षकांनाही मला असं सांगावंसं वाटतं की विद्यार्थ्यांच्या जे काही कलागुण आहेत ते आपण सांगितलं पाहिजे आणि त्यांचं ओळखलं पाहिजे. आणि ज्या अर्थी तुम्ही विद्यार्थ्यांच्या ओळखू शकत नाही त्या अर्थी तुम्ही काहीच करू शकत नाही. कारण पालकाकडे जास्त मुलं नसतात, पण मुलं जे असतात ती शिक्षकांकडे असतात. ती पालकांपेक्षा जास्त शिक्षक त्यांना ओळखत असतात. तर शिक्षकांनी त्यांची कुवत ओळखली पाहिजे आणि पालकांना सांगितलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी कुठून कुठंपर्यंत आल्यात, कुठं चांगल्या होतील, कुठं चांगल्या न होतील, कुठल्या फील्डमध्ये त्याला जायचं आहे. या सगळ्या गोष्टी फार वेगळ्या आहेत. म्हणजे हळूहळू याचा अभ्यास केला पाहिजे शिक्षकांनी. आणि असेल किंवा त्याला अभ्यासात हुशार नसेल तर त्याला काही असं जास्त त्रास देणं किंवा त्याच्यावर कमेंट करणं किंवा इतर लोकांनी हसणं हे टाळलं पाहिजे. त्याच्यात काहीतरी कला असते, त्याच्यात काहीतरी गुण असतो, हे ते जाणलं पाहिजे आणि तेच जाणणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला, मला असं वाटते की या सगळ्या गोष्टी या अनुषंगानं महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. या ठिकाणी आज विद्यार्थी आलेले आहेत आणि तुमचा शैक्षणिक प्रवास ही तसा वेगळ्या धाटणीचा होता, थक्क करणारा होता. विद्यार्थी आलेले आहेत, त्यांना काय सांगाल? तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता आणि आपल्या इकडची एक शैक्षणिक पद्धत जी आहे ती एका विशिष्ट पद्धतीनं चालत असते. वेगळ्या वाटा चोखाळायच्या असतील तर विद्यार्थ्यांना काय सांगाल तुम्ही? कारण तुमचा शैक्षणिक प्रवास हा विलक्षण वेगळा आहे.
माझा शैक्षणिक प्रवास तर मी सांगितलं की अभ्यासात मला काहीच येत नव्हतं. म्हणजे मी कधी अभ्यास केलाच नाही. म्हणजे लहानपणी मला अभ्यासात मी फार कच्चा होतो. म्हणजे तुम्हाला म्हणले की 8वी एकदा नापास होणं, 10वी नापास होणं, 11वी एकदा नापास, म्हणजे सतत वर पास करणं. म्हणजे शिक्षक म्हणजे बाबा ठीक आहे चला जाऊ दे. पण एक गुण माझ्यात होतं चित्रकलेचं. ह्या चित्रकलेच्या गुणांमुळं मला सर म्हणायचे की अरे राहू दे, आपला चांगला विद्यार्थी आहे आणि कुठेही गेलं तरी कॉम्पिटिशन मी मध्ये नंबर घेऊन यायचो आणि मला ते थोडंसं सॉफ्ट कॉर्नर मिळायचं शाळेतून. पण तो सॉफ्ट कॉर्नर शेवटपर्यंत नाही टिकला. मला म्हणजे एवढा त्रास झाला की मला 10वीमध्ये मला विषय काढता आला नाही. पण हे गरजेचं आहे की निदान 10वी-12वी तर पास झालं पाहिजे. त्यामुळं मी काहीतरी करून बाबा कशा तरी पद्धतीने 10वी पास होऊन 12वी पास होऊन मी जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये गेलो आणि तिथं एंट्रन्स एक्झाम दिली आणि एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर भारतात पहिला आलो. मग मला माहीत नव्हतं की आपण भारतात पहिला येऊ शकतो किंवा, पण मला एवढं कळलं की चित्रकलेमध्ये आपण मास्टर काहीतरी करू शकतो. मला हे सांगावंसं वाटतं की कुणाला काहीतरी काही येत असतं, ते फक्त सांगणं गरजेचं आहे, दाखवणं गरजेचं आहे. आणि याचबरोबर मला एक विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की तुम्ही कष्ट करा, फक्त फळाची अपेक्षा करू नका, कारण फळ आपोआप मिळेल. मला असं वाटतं, कारण मला एवढ्या वर्षांनी म्हणजे मिळालं, आता काही सगळंच मिळालं असं नाही, पण माझं जे स्थान होतं करायचं पेंटिंग, जे स्थान मला मिळवायचं होतं ते मी मिळवलेलं आहे. आता माझी खरी सुरुवात आता इथून सुरू झालेली आहे. मी आता या सुरुवातीचं मी प्रयत्न करतो आहे आणि माझ्या सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी छान होत आहेत. माझ्यासोबत या सगळ्या विद्यार्थ्यांचे शुभेच्छा असतील किंवा माझ्या फॅमिलीचे शुभेच्छा असतील, सगळ्या सोलापूरकरांचं प्रेम आहे, मुंबईकरांचं प्रेम आहे. ज्या चित्रांवर माझी लोक प्रेम करतात, या सगळ्यांनी माझ्यावर प्रेम केलं आणि आज इथंपर्यंत मी हा स्टुडिओ उभा करू शकलो, ते मी इथं आनंदाने सांगू शकतो की मी खूप हॅपी आहे. खरं तर या स्टुडिओच्या उद्घाटनाला नागराज मंजुळे आलेले होते. तुमचं त्यांचे ऋणानुबंध कसे आहेत? नागराजसोबत आमचं जवळपास पिस्तुल्यापासून माझा प्रवास आहे. जवळपास 12 वर्षापासून मी त्यांना ओळखतो आणि ते माझे मित्रच आहेत चांगले. त्यांना मी म्हणलं होतं की मी घरी गेलो होतो त्यांच्या आणि असं सहज बोलता बोलता म्हणले की अरे मी सोलापुरात एक स्टुडिओ करतो आहे वेगळा आणि त्याचं उद्घाटन तू करावं अशी माझी इच्छा आहे. तर ते म्हणले की मीच का करायचं नाही, म्हणे मला असं वाटलं की तू त्याला व्यवस्थित न्याय देऊ शकशील आणि तुला ते आवडेल आणि मी जे बनवतोय तुझ्या जवळचंच असेल आणि तुला ते आवडेल, असं मी त्याला जवळपास खूप वर्षापूर्वी बोललो होतो आणि मध्यंतरी बोललो. पण त्याला असं वाटलं की बाबा हां काहीतरी करत असेल, काहीतरी करेल. मी कोणाला फोटो वगैरे शेअर केला नाही किंवा काही दाखवलं नव्हतं. जस्ट मी बोलवलं आणि तो स्टुडिओच्या ओपनिंगला माझ्या आला आणि आल्यानंतर बघितल्यानंतर तो थक्क झाला. म्हणजे त्याच्याकडे शब्द नव्हते बोलायला, की तो म्हणला की असं असेल म्हणून मला अपेक्षित नव्हतं. काहीतरी स्टुडिओ हा कसा असतो, कारण येणाऱ्या काळात त्यांच्यासोबत काही कोलॅबोरेशन पाहायला मिळेल? हो नक्कीच, काहीतरी वेगळं बघायला मिळू शकतं आणि मला असं वाटतं की तो परत येणारच आहे सोलापूरमध्ये आणि त्याला व्यवस्थित डिस्कशन करायचं की हे कसं झालं आहे. कारण आम्हाला जास्त वेळ भेटला नाही, त्यामुळं आम्ही जास्त काही बोलू शकलो नाही त्यांना. पण इतकं झालं की इतका आवडला स्टुडिओ की त्यांनी मला सांगितलं की असा स्टुडिओ मी कधी बघितला नाही किंवा कलाकाराचा स्टुडिओ तरी असं कोणाचा नाही आहे असं त्यांनी सांगितलं. आणि मलाही असं वाटतं की कुठल्याही कलाकाराचा स्टुडिओ असा नसावा. नक्कीच नागराज मंजुळे यांच्याकडून ज्या स्टुडिओला शाबासकीची थाप मिळालेली आहे, त्या स्टुडिओचं जे ठिकाण आहे ते येत्या काळामध्ये एखाद्या नागराजांनाच्या किंवा त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनणाऱ्या एखाद्या चित्रपटामध्ये दिसलं तर वावगं वाटायला नको. कॅमेरा पर्सन तौसिफ शेखसह विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.